एखादा विचार अथवा माहिती सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण साधन म्हणजे चित्रपट। चित्रपटाने समाजाभिमुख विचार पद्धती अवलंबली तर वैचारिक पातळीचे चित्रपट निर्माण होऊन त्याचा प्रभाव समाजावर पडू शकतो अथवा तसा प्रभाव पाडू शकतो। मराठी चित्रपटाला तर त्यापेक्षाही मोठी पार्श्वभूमी आहे। अशातच नवा मराठी चित्रपट चल हल्ला बोल सेन्सॉर बोर्डाने अवैध ठरवलाय। याने नवा वाद निर्माण झाल्याने मोठी खळबळ उडाली। आंबेडकरी समाजात मोठा रोष निर्माण झालाय, तर सांस्कृतिक आणि साहित्य चळवळीलाही धक्का पोहोचलाय। नेमकं काय घडलंय जाणून घेऊ। नमस्कार, मी पल्लवी आणि तुमचं स्वागत करते इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये। लोकांचा सिनेमा चळमळ पीपल्स मुखीच्या वतीने लोकसहभागातून दलित पॅन्थर आणि युवा क्रांती दल या चळवळीचा इतिहास सांगणारा चल हल्ला बोल या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली। दलित अन्याय अत्याचाराची मालिका खंडित होत नाही, स्वातंत्र्य कुठल्या गाडवीचं नाव आहे, कधी इथं नांदत नाहीत, पुरोगाम्याचे बुरके कधीच फाटलेत, अशा काही कविता ज्यांना नामदेव ढसाळांनी त्यांच्या लेखणीने नव्हे तर विद्रोही रक्ताने लिहिल्या आहेत, त्या कविता या चित्रपटात घेण्यात आल्या। नेमक्या याच कविता आणि चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक महेश बनसोडे यांना नोटीस बजावली। त्यात नामदेव ढसाळ कोण अशी विचारणा सेन्सॉर बोर्डाने केल्याने साहित्य आणि सांस्कृतिक विश्वामध्ये चांगलीच खळबळ उडाली। महाराष्ट्राचा मानबिंदू तसेच जगभरात ज्यांच्या कवितेला एक आगळी वेगळी उंची आहे असे पॅन्थर पद्मश्री नामदेव ढसाळ यांचाच हा अपमान असून सेन्सॉरच्या या आगाऊ आणि निर्लज्जपणावर आंबेडकरी समाजच नव्हे तर संपूर्ण चळवळी खळबळली आहे। जागतिक कीर्तीच्या कवींमध्ये फक्त दोनच कवी आहेत, एक म्हणजे जगद्गुरू तुकोबा राय आणि एक नामदेव ढसाळ। जगातील विद्यापीठात या दोन कवींनी झेंडा रोवलाय, ते या यंत्रणेला माहीतच नसावे हे अति त्रासदायक आहे। यावरून ही यंत्रणा किती बेजबाबदार आहे याची जाणीव होते। या जाती व्यवस्थेत कुणाचा आवाज किती ठेवायचा हे ब्राह्मणी वर्चस्ववाद ठरवते। नागरी हिंसा रक्तपात असलेली अमानवी दृश्य चालतात, पण समाजाचे चित्रण करण्याचा आवाज किती ठेवायचा तेही हे व्यवस्था ठरवते, असे मत शाहीर संभाजी भगत यांनी मांडले। आता प्रश्न हा आहे की उघड्या नागड्या अभिनेत्री दाखवणारे सिनेमे सेन्सॉर बोर्डाला विकृत वाटत नसेल का? लहान मुले तरुण असे चित्रपट पाहून पाश्चात्य संस्कृतीला भुलत आहेत, त्याला जबाबदार मग कोणाला ठरवायचे? ज्यांच्या कवितेतील शब्दांशब्दात विद्रोहाचे ठिणगे आहे असे पद्मश्री नामदेव ढसाळ या पिढीला माहीत नाही, ही केवढी शोकांतिका म्हणावी। येथील चळवळींचा इतिहास सामान्य लोकांना कधी कळणार? आमच्या महापुरुषांच्या उघड्या छात्या महाराष्ट्रावर झालेलं सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक आक्रमण त्यांचं जिवंत रूप आहेत। चल हल्ला बोलच्या माध्यमातून नवा कोरा आणि आगळा वेगळा असा विषय चित्रपटाच्या माध्यमातून येतोय। तो प्रदर्शित होईपर्यंत खूपच संघर्ष करावा लागेल अशी खंत दिग्दर्शक बनसोडे यांनी मांडली आहे। तर आपण खरंच धर्मनिरपेक्ष देशात राहतोय का हाच प्रश्न वारंवार मनाला उद्विग्न करतोय। तुम्हाला काय वाटतंय कमेंट्सच्या माध्यमातून व्यक्त व्हा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।